की आयटी इंडस्ट्री की लोकांना ना पैसे जास्त हवेत, आयटी मध्ये जास्त पैसे आहेत म्हणून मी आयटी कडे जावं. कारण लोकांना पॅकेज दिसतं. आज कोणी आयटी बद्दल बोलताना तुला किती पॅकेज मिळालं किंवा हा किती पॅकेजचा. सो ह्या पॅकेज मागे एकच गोष्ट आहे की एक आपण स्किल सेटमध्ये आता समजा एखादा विद्यार्थी आहे तर त्याला हे माहितीच नसतं की आयटी मध्ये नक्की कुठे आहे. म्हणजे फक्त की मला आयटी मध्ये जायचं. हे बघा, आयटी म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी ही गोष्ट किंवा ही कन्सेप्ट फार मोठी है. सो आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचंय कि इंडिया में ऐसा है पूरा ग्रेजुएशन या फिर कोई चीज करने के बाद बंदे को पता चलता है कि यार ये नहीं करना था. पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की अरे आपला मुलगा करतो काय, आपली मुलगी दिवसभर करते काय, खरंच अभ्यास करते का इन्स्टावरती असते. मोबाईल हा सोर्स लर्निंगचा कधी आयटी साठी वर्क होऊ शकत नाही सर. इंटरव्ह्यू मध्ये तर म्हणून फेल होतात लोक ना, खूप जास्त. त्यांना आयडिया नसते की इंटरव्ह्यूला कसं प्रिपेअर करायचं. मग तुम्ही कसं करता मॅडम, लोकांना कसं प्रिपेअर करता? आयटीची रियालिटी काय ना सर की त्याच्यामध्ये मिनिमम 4 इंटरव्ह्यू राऊंड असतात. HR राऊंड असतोच, GD असतोच, कोडिंग आहे. तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही एवढ्या वर्ष तुम्ही त्या इंडस्ट्रीत बघितलं, तुम्हाला माहिती आहे की बाबा हे केला नाही होईल, हे ऍक्च्युअल रिअल लाईफ एक्सपिरियन्स येते. पण ते लोक सांगत असेल की दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्याकडे पुणेरी पॅटर्नच्या सारिका भुतारे आहेत आणि त्यांनी आजवर हजारोपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आय टीमध्ये प्लेसमेंटसाठी मदत केलेली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये ते आपल्याला आय टी इंडस्ट्रीबद्दल किंवा त्यामधल्या जॉबबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल खूप माहिती देणार आहेत. तर बघत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा आपला टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण स्पेशली यंग जनरेशनसाठी आता सगळे जॉब शोधत आहेत आणि आय टी फील्डकडे सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येकाला जॉब पाहिजे, तो आय टीचा जॉब पाहिजे. म्हणून हा टॉपिक खूप महत्त्वाचा राहणार आहे. आणि मॅडम तुम्ही आता आपल्या पॉडकास्टवर आले तर आपल्या ऑडियन्सला थोडंसं तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या ना. नक्कीच. सो फर्स्ट ऑफ ऑल मला तुमच्या आणि तुमच्या पूर्ण टीमचं थँक्यू म्हणायला आवडेल, मला आज इथं बोलवलं त्याबद्दल. सो माझं नाव सारिका भुतारे. मागच्या 4 वर्षांपासून मी पुणेरी पॅटर्न हा ब्रँड चालवते आणि ह्या ब्रँडच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलांना आय टी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट यामध्ये मी सर्व्हिस देत आहे. सो मी आणि माझ्यासोबत ऑलमोस्ट 20-21 लोकांची टीम आहे की जे आमचं काम चालू आहे आणि आमच्या थ्रू आत्तापर्यंत 1000+ मुलांना जॉब्स आय टीमध्ये सक्सेसफुली मिळालेल्या आहेत. ते आय टीमध्ये सेटल आहेत. मस्तच. आणि त्यांच्या खूप साऱ्या स्टोरीज आमच्यासोबत आज आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहे. मस्त. तुमचं नाव म्हणजे मला सर्वात जास्त आवडलं ते नाव, कारण लगेच लक्षात राहणार की पुणेरी पॅटर्न. बरोबर, कारण पुणे विद्येचं माहेरघर आहे. हो, म्हणजे आता ते कदाचित आधी लोक लातूर पॅटर्नला लक्ष ठेवतात, कदाचित भविष्यात पुणेरी पॅटर्नला जास्त लक्षात ठेवतील. नक्कीच. आणि आता एक आपण बोलतो मॅडम की आय टी इंडस्ट्री, तर मी पण बघतो तर आय टी इंडस्ट्रीमध्ये काय असतं की लोकांना ना पैसे जास्त हवेत. म्हणजे मला आय टीमध्ये इंटरेस्ट आहे ह्यापेक्षा आय टीमध्ये जास्त पैसे आहेत, बरोबर, म्हणून मी आय टीकडे जावं, हा कल जास्त दिसतो. तर तुम्ही असं काय ऑब्झर्व केलंय का लोकांमध्ये? डेफिनेटली, अगदी करेक्ट. कारण लोकांना पॅकेज दिसतं. हां, आज कोणी आय टी बद्दल बोलताना तुला किती पॅकेज मिळालं किंवा हा किती पॅकेजचा, किंवा आज मुलीला स्थळ आलं तर ह्या मुलाला किती पॅकेज आहे, हा माइंडसेट झालेला आहे आणि ते अगदी खरं आहे. सो ह्या पॅकेज मागे एकच गोष्ट आहे की एक आपण जे लाईफस्टाईल म्हणतो किंवा जे एक लक्झरीनेस म्हणतो, बरोबर, की आय टीवाल्याकडं एक 7-8 वर्षांमध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या नॉर्मल नॉन टेक काम करणाऱ्याकडे नसतात. त्यामुळं ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तेवढं अट्रॅक्शन आहे. आणि आय टीचा पॅटर्नच असा आहे की बाबा तुमच्याकडे जर स्किल सेट असेल तर तुम्ही त्या गोष्टी नक्कीच अचीव्ह करू शकता. बरोबर बरोबर. पण ह्या स्किल सेटमध्ये पण एक तुम्ही जो प्रश्न आता म्हणजे मांडला एक मुद्दा, तर स्किल सेटमध्ये आता समजा एखादा विद्यार्थी आहे तर त्याला हे माहितीच नसतं की आय टीमध्ये नक्की कुठे आहे. म्हणजे फक्त की मला आय टीमध्ये जायचं, पण आय टीमध्ये पण ब्रांचेस असतील ना. मग जे आपले ऑडियन्स आहेत त्यांना थोडंसं मॅडम की डिटेलमध्ये सांगा ना की तुमच्याकडे ही स्किल सेट असली तर तुम्ही ह्या फील्डमध्ये जाऊ शकता, तुमच्याकडे ती स्किल सेट असली तर तुम्ही त्या फील्डमध्ये जाऊ शकता, असं काय असतं का? नक्कीच. हे बघा, आय टी म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही गोष्ट किंवा ही कन्सेप्ट फार मोठी आहे. सो आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचं आहे किंवा आय टी फील्डचा जर जॉब करायचा आहे तर आय टी फील्डमध्ये सगळे डिपार्टमेंट्स असतात. डेव्हलपमेंट असतं, तुमचं सेल्स असतं, परत आणि डिजिटल मार्केटिंग आहे किंवा बाकी तुमचं क्लाउड वगैरे ते सर्व्हर तो साईड आला किंवा तुमचं नेटवर्किंग आलं, भरपूर गोष्टी आहेत. सो आय टीमध्ये प्युअर तुम्हाला एक सॉफ्टवेअर डेव्हलपरचंच काम मिळतं असं नाही. तुम्ही मल्टिपल कामं करू शकता. मग त्याच्यामध्ये सपोर्टचे कामं आले, व्हॉइस आले, चॅट सपोर्ट आला, मल्टिपल गोष्टी आहेत. सो आय टीमध्ये बेसिकली जे हायेस्ट पेईंग जॉब आहेत तर त्या जॉबमध्ये जर आपण डेव्हलपमेंट बघितलं तर ते हायेस्ट पेईंग झालं, किंवा एक डेटा सायंटिस्टचा रोल बघितला तर तो हायेस्ट पेईंग आला, किंवा प्रॉडक्ट मॅनेजर असेल जो रिक्वायरमेंट गॅदर करतो, किंवा सोल्युशन आर्किटेक्ट आहे की जो प्रोजेक्ट प्रॉपर प्लॅन करतो आणि डिलिव्हरी देतो. सो त्या केसमध्ये त्यांना पॅकेजेस हाय लेवलचे असतात.
सो आय टीमध्ये डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत. मग त्या डिपार्टमेंट्समध्ये अलग अलग रोल्स आहे आणि प्रत्येक रोलचं एक वेगवेगळं काम आहे. समजा आता आपण साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक एक्झाम्पल घेऊया, जसं की आता डेटा सायंटिस्ट एक्झाम्पल घेऊया. बरोबर. सो डेटा सायंटिस्ट आपल्याला जर बनायचं असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला जवळपास 7-8 वर्ष तरी त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आज उठून आपण लगेच म्हटलो की मग मी डेटा सायंटिस्ट बनलो असं होतं नाही. ह्या गोष्टीला थोडासा वेळ द्यावा लागतो. मग त्यासाठी त्यांनी काय शिकणं गरजेचं आहे किंवा मला पायथॉन लँग्वेज आली पाहिजे, त्यानंतर लायब्ररीज माहिती पाहिजे, कसा तरी डेटाबेस एखादा तरी माहिती पाहिजे. त्यानंतर मेन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स. ज्याला कॅल्क्युलस, स्टॅटिस्टिक्स, अल्जेब्रा हे बेसिक येतं मॅथमॅटिक्स, त्यालाच डेटा प्रोसेसिंग म्हणा किंवा हे सगळं समजतं पुढे जाऊन. कारण ह्या सगळ्या गोष्टी यूज करून तुम्हाला AI/MLचे कोड लिहायचे असतात पुढे जाऊन, अल्गोरिदम ज्याला आपण म्हणतो. बरोबर. आता आपण म्हणतो एखादं सर्च इंजिन आहे किंवा इंस्टाग्राम आहे, त्याचा एक अल्गोरिदम आहे, म्हणजे तो एक कोडच झाला. सो तो राईट करण्यासाठी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी, डेटाबेसचा पण विचार करावा लागतो, कॅल्क्युलेशन्स पण करावं लागतात. हे सगळं करून तुम्ही एक ब्रॉड माइंडसेट ठेवून जेव्हा ती गोष्ट लिहिता, जो कोड त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. तर ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला बेसिक 3-4 गोष्टी येणं गरजेचं आहे. जसं की आता आपण असा विचार करतो ना की नाही IT मध्ये ना, म्हणजे काही स्टुडंट्स मला काय बोलतात की मॅम IT मध्ये ना काही बोलायची गरजच पडली नाही पाहिजे, फक्त काहीतरी करायचं काम द्या. आता असं जर म्हटलं तर ते सिंगल स्किल आलं. बरोबर. आता मला जर कोणी म्हटलं की मला फक्त पायथॉन बेसिक आहे तर त्याच्यावर जॉब द्या, असं होत नाही. सो IT आणि नॉन IT याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ डिफरन्स आहे की जर तुम्हाला IT क्षेत्रात काम करायचं, त्याच्यामध्ये कुठली पोझिशन असू द्या, तुम्हाला मल्टिपल स्किल्स येणं गरजेचंच आहे. तुम्हाला डेटाबेस माहिती पाहिजे, एकतरी लँग्वेज माहिती पाहिजे आणि एकतरी असं टूल माहिती पाहिजे की जे तुम्ही यूज करून तुमचं काम थोडं फास्ट करू शकता. कारण की हीच तर गोष्ट डिफरन्शिएट करते IT ला नॉन IT पासून. मग नॉन IT मध्ये तोच तर मेन फॅक्टर आहे ना की तुमचं काम इझिली दुसरं कोणीही करू शकतं, कारण ते इझी आहे. तुमच्या कामामध्ये काही तुम्हाला लॉजिकच वापरायचं नाही आहे आणि ते टायपिंग आहे किंवा डेटा एंट्री, त्याच्यामध्ये स्कोप जास्त नाही किंवा जास्त हायेस्ट पेइंग सॅलरी मिळत नाही. सो ITची ब्युटीच ही आहे की बाबा मल्टिपल टेक्नॉलॉजी, मल्टी स्किल्ड आणि म्हणून हायेस्ट पॅकेज. बरोबर. म्हणजे त्याला यायला पाहिजे गोष्ट. सिम्पल. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही म्हटलं तसं डेटा एंट्री मारायचे किंवा जे म्हणतो की एक म्हणतात की गदा हमाली म्हणतात किंवा जे आहे दिलंय तेवढंच करायचं, त्याच्या पलीकडे मला काय त्यात प्रॉब्लेम नाही, त्यात काय मला सोल्युशन शोधायची गरज नाही, असं जर तुमच्या मनात असेल तर कदाचित तुमच्यासाठी IT फील्ड नाही. आधीच ठरवावं. आणि पण अजून एक मी गोष्ट ऑब्झर्व केली मॅडम की भारतामध्ये आहे ना, म्हणजे एक मी असं मीम वाचला होता कि इंडिया में ऐसा है कि पूरा ग्रेजुएशन या फिर कोई चीज करने के बाद बंदे को पता चलता है कि यार ये नहीं करना था. सर याला मेन फॅक्टर जबाबदार आहे की आपण ना कुणाचाही सल्ला घेतो. आता मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देते की समजा आपल्याला सर्दी झाली, आपण काय करतो, आपल्या शेजारच्या किंवा फॅमिली डॉक्टरकडे जातो, जो वर्षांपासून आपल्याला गोळ्या औषधं देतो, आपली सर्दी बरी होते. कधी काळी किंवा कधी आपल्या फॅमिलीमध्ये एखादा मोठा आजार होतो तर त्यावेळेस आपण त्यांच्याकडे जातो का? नाही. आपण काय करतो सर, आपण स्पेशलिस्टकडे जातो. कारण आपल्याला हे माहिती असतं की हा प्रॉब्लेम जो आहे ना तर तो नॉर्मल डॉक्टर सॉल्व्ह नाही करू शकत. मग आपण स्पेशलिस्टचा ॲडवाईस घेतो आणि मग स्पेशलिस्ट आपल्याला सांगतो की अरे ह्याच्यानंतर ह्या स्टेप्सने आपल्याला ही गोष्ट सॉल्व्ह करायला लागेल. हा जो डिसीज आहे तर ह्याच्यासाठी ऑपरेशन करायचे का मेडिसिन घ्यायच्यात, आणि मग आपण त्यांच्यावर बिलीव्ह करतो. आपण कधी कुठल्या डॉक्टरला हे विचारतो का की तुमचं एज्युकेशन काय? नाही विचारत, कारण ते स्पेशलिस्ट असतात. सो मेन प्रॉब्लेम काय होतो ना सर की आपल्याला कोणीतरी शेजाऱ्यांनी सांगितलं की बाबा तू आर्ट्स कर किंवा तू सायन्स कर म्हणून आपण करतो. मेन पार्ट काय अवेअरनेसचा. आता पहिल्या काळात मोबाईल नव्हते, आता तर खूप सगळं ॲक्सेस आलेलं आहे. जिओने इंटरनेट फ्री केलं, सगळेच मोबाईल वापरतात, स्मार्टफोन आजकाल EMI वरती मिळतात. पण ते कसे वापरायचे, कशासाठी वापरायचे हेच लोकांना कळालं पाहिजे. सो मेन पार्ट काय की आपण एंटरटेनमेंट म्हणून फोन वापरतो, पण त्याऐवजी ॲटलिस्ट आपण हा थोडासा रिसर्च केला की बाबा मला, कारण की तुमचं जे करिअर असणार आहे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या आयुष्याचे 50 वर्ष किंवा 20 वर्ष तरी कमीत कमी एखादा जॉब करेल. एवढं वर्ष तुम्ही तुमच्या करिअरची इमारत उभी करणार आहे, त्याचा रिसर्च तर करायला हवा, प्रॉपर व्यक्तीला विचारायला हवं. बघा आता 10वी-12वी पर्यंत टीचर असतात, तर मला माझ्या टीचरने सांगितलं होतं की बाबा तुम्ही डॉक्टर इंजिनियर बना, कारण की त्यांचे टेस्टमोनियल आमच्या समोर होते. म्हणजे आमच्या शिक्षकांचे माजी विद्यार्थी ते आमच्या समोर यायचे डॉक्टर बनून, इंजिनियर बनून, आणि मग ते आम्हाला सांगायचे की मग ते आमच्यासाठी मोटिवेशन होतं. सो माझ्या शिक्षकांनी मला जे मोटिवेशन दिलं त्याच्यामधून मी ठरवलं की मला इंजिनियर व्हायचं आहे. तसं मला असं वाटतं की ते करेक्ट एज आहे की ज्या एजमध्ये 10वीला 12वीला किंवा 11वीला
विद्यार्थ्यांसाठी पालकांनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी अशा गोष्टी काही अरेंज करणं गरजेचं आहे, असा अवेअरनेस करणं गरजेचं आहे की त्यांनी त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. प्रॉब्लेम हा झालाय की गावोगावी घरोघरी ऑलमोस्ट प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, BCA BBA कॉलेजेस आहेत. सो माझ्या शेजारी कॉलेज आहे म्हणून मग मी BBA घेतो, माझ्या घराजवळ ही गोष्ट आहे म्हणून मी BCA करतो, काकाच्या मामाच्या चुलत्याने सांगितलं म्हणून मी हे घेतलं. हे बंद करणं कुठेतरी गरजेचं आहे, कारण त्याशिवाय हा गॅप ब्रिज नाही होणार. आणि जरी तुम्ही आर्ट्स करताय, जरी तुम्ही नॉन टेक्निकल करताय, तर IT सगळ्यांसाठी ओपन आहे. ओके. फक्त प्रॉब्लेम हा होतो की ती गोष्ट लवकर मिळत नाही. म्हणजे आता तुम्ही इंजिनिअरिंग केलं कम्प्युटर सायन्स मधून, तुम्हाला माहिती की 2024-25 पासआउटला खूप ओपनिंग्स आहेत, तर 8-10 ठिकाणी इंटरव्ह्यू मिळाल्यावरती तुम्ही कुठं ना कुठं सिलेक्ट होणार आहे. पण जर तुमचं बॅकग्राऊंडच नॉन टेक्निकल आहे तर तुम्हाला ती गोष्ट समजायला फार वेळ लागणार आहे, कारण तुमच्या डिग्रीतच तुम्हाला माहित नाही कोडिंग काय असतं. सो हा मेन गॅप आहे की मला असं वाटतं की जर तुम्हाला IT मध्ये जायचे, क्रीम पॅकेजेस कमवायचे, तर एक तर तुम्ही आधी ती स्ट्रीम घ्या, किंवा ज्या मुवमेंटला तुम्हाला कळ की नाही IT मध्ये जाण्यासाठी ह्या गोष्टी लागतात, त्या मोमेंटपासून तुम्ही अपग्रेड करायला सुरू करा. काहीच डिफिकल्ट नाहीये. बरोबर. आता तुम्ही जो मुद्दा मांडला महत्वाचा होता की गायडन्स घ्यायला हवं तुम्ही, आणि त्यात मला एक नेहमी आता म्हणजे असा प्रश्न पडतो की गायडन्स कोणाचं घ्यावं. कारण मी स्वतः आहे ना मॅडम, आता एवढं सगळे टेक्नॉलॉजीज आहेत, मी अजूनही पुस्तकं वाचतो, पुस्तकामधून माहिती घेतो. कारण काय आहे की सध्या जरी ChatGPT असलं, जरी गुगल असलं, तरी हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ना सगळे, हे अल्गोरिदम बेस्ड आहेत. म्हणजे इंस्टाग्राम किंवा YouTube वगैरे हे तुम्हाला तेच दाखवतात जे तुम्हाला बघायचं आहे. बरोबर. तुमचा तो एक पर्स्पेक्टिव्ह बनवतात. म्हणजे हिंदुत्ववादी व्यक्तीला हिंदुत्ववादीच रील्स येणार आणि त्याचा तो माइंडसेट तसाच बनणार. एखाद्याला IT मध्ये, एखादा कोडिंगमध्ये जायचंय ना, त्याचा इंटरेस्ट थोडासा आहे, तर ते रील्स त्याला तेच येणार की बाबा हे कोडिंग कसं चांगलं आहे, त्याला पर्स्पेक्टिव्ह दाखवणारच नाही की कोडिंग कसं वाईट आहे. बरोबर ना. मग तो एक अजेंडा स्वतः बनत जातो. म्हणून मी ऑथर्सला बघतो, तिचा चॉईस मला आहे की मला हे पुस्तक वाचायचं आहे, मला इकडे जायचंय, मला हा पर्स्पेक्टिव्ह पण जाणून घ्यायचा आहे, ना की अल्गोरिदम डिसाईड करताय की हेच बघ आणि हेच बरोबर आणि त्याच टाईपचे रील्स येतात. बरोबर की नाही. मग ह्या गोष्टीमध्ये अजून एक प्रॉब्लेम होतो की मग आता ही अशी इंडस्ट्री तुमच्या समोर येते, असे स्टुडंट्स तुमच्यामध्ये येतात की नाही मॅडम मला हेच करायचंय, मला तेच करायचंय. मग ही जी आयडियोलॉजी आहे ती कशी ब्रेक करायची? याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम हा झाला यंग जनरेशनचा की जे कॉन्टेंट आज येतंय समोर आपल्या, तर ते 100% खरं आहे आणि ते खरं आहे म्हणून मग मी पण तेच करणार. ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही एवढ्या वर्ष तुम्ही त्या इंडस्ट्री बघितलं, तुम्हाला माहिती आहे की बाबा हे केल्याने हे होईल, हे ऍक्च्युअल रिअल लाईफ एक्सपिरियन्स घेतलं, पण ते लोक सांगत असेल की हेच खरं. सो आता मी बघते की जेनझीज जे आहेत तर ते काय करतात की ते रील बघतात आणि त्यांना असं वाटतं की हेच रियालिटी आहे. जसं की आता एखादा एक्झाम्पल देते मी, एखाद्या रीलमध्ये दाखवलं गेलं की तुम्हाला सुट्टी घ्यायची तर तुम्ही ना सॉरी लिहा, ओके, HR ला सॉरी लिहा, आणि मग ते मेम्समध्ये आलं, त्यांनी ते बघितलं, त्यांनी तेच केलं आणि हेच होतंय. सो माझा यंग जनरेशनला आणि तुम्हाला हाच सल्ला असेल की जे असतं, जे दाखवलं जातं ते खरंच खरं आहे का हे व्हेरीफाय केल्याशिवाय बिलीव्ह करू नका. आणि तुम्ही तसे वागू नका जसे की रीलमध्ये दाखवलं जातं, कारण प्रत्येक कंटेंटचं इंटेन्शन ना तुम्हाला एज्युकेट करणं असू नाही शकत. प्रत्येक कंटेंट जो आज पोस्ट होतोय तर त्या कंटेंटच्या मागे ना पर्पज आहे की त्यांना व्ह्यूज वाढवायचे असतील, वॉच टाइम वाढवायचा, त्यांना पैसे कमवायचे, माइट बी काही वेगळं इंटेन्शन असू शकतं. कारण आज ते तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही फक्त एक ऑडियन्स आहेत आणि इन्स्टावरती कोणाचा किंवा कुठल्या गोष्टीवर कोणाचा कंट्रोल नाहीये. त्यामुळं पहिली गोष्ट, इंस्टाग्राम ही एज्युकेशनसाठी साईट नाहीच आहे. दुसरी गोष्ट, फार तर फार तुम्ही शिकण्याची क्षमता ठेवता तर तुम्ही बसण्याची क्षमता ठेवली पाहिजे. मी 2 तास बसतो, 1 तास बसतो आणि युट्यूबचा हॉरिझॉन्टल व्हिडिओ तुम्ही लर्निंग केला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला शिकायचं तुम्ही तिथून शिका. आणि त्याहूनही उपर जशी एज्युकेशन सिस्टीम आपली बनली सर, की आता तुम्हाला पण माहिती आहे की आपण 10वी-12वीला शिक्षकांनी दिलेल्या नोट्सवरती शिकलो. माझ्या काळातही खूप सगळे क्लासेस नव्हते किंवा मी ते अफोर्ड करू शकत नव्हते, ही अलग गोष्ट आहे. पण मग माझ्यासाठी सोर्स काय होता? माझे टीचर्स. सो तो सोर्स माझ्यासाठी इझी का होता? कारण त्यांनी सांगितले ते समजून घेणे, ते लिहून घेणे आणि त्याचा अभ्यास करून पेपर लिहिणे. बरोबर. सो मला असं वाटतं की जर तुमच्यासमोर मेंटॉर आहे तर ती बेस्ट गोष्ट आहे. जर तुम्ही ती गोष्ट अफोर्ड करू शकता तर डेफिनेटली तुम्ही ती गोष्ट केली पाहिजे. कारण शिक्षक अशी गोष्ट आहे की जो तुम्हाला नेहमी शॉर्टकट शिकवतो, इझी भाषेत समजून सांगतो. ही गोष्ट तुम्हाला यूट्यूब नाही सांगू शकत की बाबा आज तुम्हाला यूट्यूबमध्ये तुम्ही फक्त प्लेबॅक करू शकता, रिपीट प्ले करू शकता. एखादी स्टेप स्किप झाली तर
त्याच्याशिवाय वेगळा पर्याय नाही. तुम्ही 1000 कमेंट टाका, तुम्हाला कोणी आन्सर नाही करणार. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या सोर्सेसमध्ये जर तुम्हाला जेन्युइनली IT मध्ये यायचंय तर तुम्ही YouTubeवरती थोडंफार लर्निंग घेऊ शकता, कारण YouTube जॉब नाही देत. आणि दुसरा मेन सोर्स आहे ट्रेनर्स, टीचर्स, मेंटर्स. ते तुमचं नेहमी भलं होईल ह्याचाच विचार करतात. सो त्यांच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे, कारण प्रत्येक क्षण हा इम्पॉर्टंट आहे. मी अशी मुलं बघितलेत की ज्यांच्याकडे 12-12 सर्टिफिकेट्स असतात मल्टिपल वेबसाईटवरचे. ॲक्च्युली मी विचारलं तर त्यांना बेसिक कन्सेप्टच माहीत नसतात की UPS कन्सेप्टमध्ये पॉलिमॉर्फिझम काय कन्सेप्ट आहे हे पण सांगता नाही येत. सो मला असं म्हणायचं आहे की इंटरनेटवरच्या 100 गोष्टी यूज करण्यापेक्षा तुम्ही ॲट अ टाईम एक सोर्स वापरा. फक्त 6 महिने मन लावून मेहनत घ्या, तर तुमचं लाईफ चेंज होईल. पण जर तुम्ही असं इन्स्टा बघून दुसरं काहीतरी करतंय म्हणून मग मी ते करतोय हे करायला गेलात तर इन्स्टामध्ये 1000 टाईपची वेज सांगणारे लोक आहे, 1000 टाईपचे एक्सपेरिमेंट करण्यात तुमचा वेळ जाईल, की जो तुमच्या 21 ते 30 वयामधला इम्पॉर्टंट वेळ आहे. हो बरोबर. प्रत्येक मुलाने डिग्री नंतर ॲटलिस्ट एका वर्षात तरी जॉबला लागलंच पाहिजे, कारण पॅरेंटनी इन्व्हेस्टमेंट केलेली तुमच्यावरती. आता तुमचा टर्न आहे की तुम्ही त्यांना पे बॅक करा, राईट? बरोबर. पण जर तुम्ही तसं नाही केलं तर ती गोष्ट प्रेशरमध्ये कन्व्हर्ट होते की अरे एवढा झाला मोठा, एवढी डिग्री झाली, बरोबर. आणि मग मुलं प्रेशरमध्ये येतात. पॅरेंट पण बऱ्याच वेळा पॉझिटिव्हली त्यांना बोलत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये पालकांची भूमिकाही फार महत्त्वाची आहे. पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की अरे आपला मुलगा करतो काय, आपली मुलगी दिवसभर करते काय, खरंच अभ्यास करते का इन्स्टावरती असते. मोबाईल हा सोर्स लर्निंगचा कधी IT साठी वर्क होऊ शकत नाही सर, कारण तुम्हाला जर नॉर्मल जावाचा कोड लिहायचा तर तुमच्यासमोर ते सॉफ्टवेअर ओपन पाहिजे, डेटाबेस इन्स्टॉल पाहिजे. दॅट इज द करेक्ट वे टू लर्न. बट जर तुम्ही मोबाईलमधून शिकायचा प्रयत्न करताय तर हा कधीच IT मध्ये येण्याचा वे असू शकत नाही. तुम्हाला कुठेतरी मोबाईल थोडासा दूर ठेवावाच लागेल. खरं असं हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं, कारण आता काय आलंय की जशी टेक्नॉलॉजी जास्त मिळते तर आपल्याला वाटतं तीच चांगली आणि आपण पुढं जातोय. बरोबर खरं बरोबर तर आपण मागच जातोय. एक्झॅक्टली. कारण मागचे बॅक टू द बेसिक ज्या गोष्टी आहेत ना की टीचरकडून गोष्टी शिकाव्या, म्हणून ते आता म्हणतात की गुरुकुल सिस्टीम आणा, ते गोष्टी करा, कारण लोकांना माहिती आहे की बाबा हे बेसिक आहे आणि हे आलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि मला सांगायला वाईट नाही वाटणार सर, पण कोरोनामध्ये ज्या काही बॅचेस पासआउट झाल्या होत्या लिटरली स्टुडंटला कम्प्युटर चालू करणंही माहीत नव्हतं. म्हणजे आम्हाला लास्ट टू लास्ट इयरमध्ये पॅरेंटने येऊन हे सांगितलं पालकांनी की मॅम आमच्या स्टुडंटने ॲक्सेप्ट केलं. कोरोनामध्ये पास झालं, 80%च्या वरती मार्क पडलेत. लिटरली बॅचेसच्या बॅचेस अशा आमच्याकडे येत होत्या, म्हणजे ग्रुपच्या ग्रुप, की 80-90% पर्सेंटेज आहेत पण कम्प्युटर सुरू करणं सुद्धा माहीत नाही, कोड लिहिणं तर दूरच. म्हणजे अशा स्टुडंटला शिकवणं इतकं डिफिकल्ट गेलं, कारण पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये बसण्याची क्षमता नव्हती. कारण की कॉलेज आपल्याला काय शिकवतं, डिसिप्लिन शिकवतं. वेळेवर उठा, रेडी व्हा, कॉलेजला वेळेवर पोहोचा, मग तिथं 1 तास लेक्चरमध्ये बसा, 2 तास बसा, मग लंच ब्रेकमध्येच लंच करा. ह्या गोष्टींना पेशन्स नव्हते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिकण्याची जी क्षमता असते ना आपली, तर ती आपल्याला कॉलेज लेवलपासून डेव्हलप होते की यार मला ना कोणतरी शिकवतंय समोर टीचर, तर मला हा प्रश्न पडला, मग सर मला सांगा. तिथून डेव्हलप होतो आपण. पण इथे असं झालं की 6 महिन्याची बॅच होऊन पण एकही क्वेश्चन नाही विचारणारे स्टुडंट भेटले की दे वर नॉट हॅव्हिंग अ सिंगल क्वेश्चन बट स्टील दे वर लर्निंग कोडिंग, हाऊ दे कॅन लर्न. सो ह्या मेन इंटरॅक्शन मिसिंग आहे, कम्युनिकेशन झिरो. सो ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं जे स्पेसिफिकली मी ऑनलाईन शिकणाऱ्यांना हेच सांगेल की तुम्ही म्यूट मोडवरती शिकताय, पण IT मध्ये येण्यासाठी इंग्लिश कम्युनिकेशन फार मॅटर करतं. तुम्ही जोपर्यंत इंग्लिश बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी घेत नाही, कारण तुमच्या मनामध्ये काय चाललंय किंवा तुम्हाला किती नॉलेज आहे हे एक्सप्रेस केल्याशिवाय समोरच्याला समजत नाही. आणि ऑनलाईनमध्ये क्लास करणार नेमकं तीच गोष्ट करतात की चला माझा ऑनलाईनमध्ये क्लास चाललाय, मी यूट्यूबमधून करतो, मी इकडून करतो, तिकडून करतो, मला सगळं येतं. पण ॲक्च्युली इंटरव्ह्यू देताना मग कळतं की अरे मला किती येतं. बरोबर. इंटरव्ह्यू मध्ये तर म्हणून फेल होतात लोक ना, खूप कारण जास्त. त्यांना आयडिया नसते की इंटरव्ह्यूला कसं प्रिपेअर करायचं. मग तुम्ही कसं करता मॅडम, लोकांना कसं प्रिपेअर करता इंटरव्ह्यू? सो ॲक्च्युली ITची रियालिटी काय आहे ना सर, की त्याच्यामध्ये मिनिमम 4 इंटरव्ह्यू राऊंड असतातच. ओके. HR राऊंड असतोच, GD असतोच, कोडिंग आहे, त्यानंतर लास्टला तुमचा मॅनेजरल राऊंड असेल. सो आता याच्यामधले जवळपास ना 2 ते 3 राऊंड हे इंग्लिश कम्युनिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला बोलायचंच आहे. आता तर स्क्रीनिंग पण निघालंय की लाईक एव्हरी HR कॉल अवर स्टुडंट्स अँड आज देम की व्हॉट इज युअर नेम अँड सगळं काही, कारण की दे वॉन्ट टू नो की तुमचं इंग्लिश कसं आहे. कारण ITचा क्लायंट फॉरेन क्लायंट आहे, UK बेसचा. त्यांना भले एक्सलंट नाही पण ॲटलिस्ट अंडरस्टँड होईल एवढं तरी इंग्लिश पाहिजे. पण जर आपलं बोलतानाच तत मम झालं तर दे विल नॉट एंटरटेन.
बापरे. सो ही गोष्ट आहे. तर त्या आणि ह्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे, की मराठी लोकं अजूनही हाच नारा लावतात, की आमची मराठी, आमची माती. डेफिनेटली तुमचीच माती. पण जर तुम्हाला एक लक्झरियस लाईफ जगायचं आहे, जर तुम्हाला लाखोंचं पॅकेज पाहिजे, तर तुम्हाला कामापुरती तरी इंग्रजी यायला पाहिजे. बरोबर आहे. हे गरजेचं आहे. जर तुम्ही आज तुमच्या लँग्वेजला उचलून धरता, डेफिनेटली धरा. मी पण आज त्याच मातृभाषेत बोलतीये. ऑब्व्हियसली. पण ज्या ठिकाणी काम करायचंय मला, जर माझा क्लायंट इंग्लिश बोलतोय, तर मला ते कामापुरतं आलं पाहिजे. हे स्वीकारणं गरजेचं आहे. मॅक्सिमम मुलं हे कारणं देतात, की मला येत नाही. मी म्हणते न येण्यापेक्षा प्रॅक्टिस केलेली बरी ॲटलीस्ट. आणि असं कोणीच नाही, की ज्याला काहीच येत नाही. एक डिग्री होल्डरला बेसिक सगळं येतं. फक्त त्याला प्लॅटफॉर्म मिळालेला नसतो. सो हा प्लॅटफॉर्म द्यायचं आमचं काम आहे, की बाबा तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती या. जसं मी शून्यात आहे, तसं अजून 10 लोकं शून्यात आहेत. मी तोडकं-मोडकं बोलतोय, मग तोही बोलतोय, म्हणजे मी समदुःखी झालो. सो असं करत मग थोडंसं ते प्रिपरेशन करून घेण्याच्या ट्रिक्स आमच्याकडे असतात. महत्त्वाची गोष्ट काय, कोडिंगसाठी 50-60च्या बॅचमध्ये बसण्यापेक्षा मला असं वाटतं, की ग्रुप स्टडी इम्पॉर्टंट. 8-10 मुलं असतील तर डेफिनेटली तुमचं प्रिपरेशन चांगलं होतं. एखादा कोड नाही समजला, एरर आली, तर त्या टीचरनी त्या स्क्रीनमध्ये जाऊन ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला कोडिंग राऊंड क्रॅक होणारच नाही. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर मॅनेजर राऊंड. म्हणजे एवढं सगळं करून तुम्ही 10 लाखाच्या अपेक्षा ठेवताय, हे खूप चुकीचं आहे. तुम्हालाही अंदाज आलेला असतो, की समोरून काय इंटरव्ह्यू माझा झालेला आहे. आणि जेडीमध्ये ऑलरेडी मेन्शन केले, की तुम्हाला 2 लाखाचं पॅकेज आहे किंवा 3 लाखाचे. ऑब्व्हियसली त्याच्या बियॉन्ड जाऊ शकत नाही आपण. सो हे डिमांड करणं तेव्हा चुकीचं आहे. नाहीतर मग इंटरव्ह्यू आपला जाऊ शकतो. सो ते स्किल सेट असणं गरजेचं आहे, की मला आता एचआरने जर विचारलं, की हाऊ मच यू आर एक्सपेक्टिंग किंवा व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम द कंपनी, त्याचं प्रॉपर एक प्रॉम्प्ट आन्सर जाणं गरजेचं आहे. हे हँडलिंग स्किल माहीत नाही पोरांना. भले टेक्निकल येतं, पण तिथे अडकतात. म्हणजे आजचीच गोष्ट आहे, आज नाही सॉरी कालची गोष्ट आहे. आमचा एक स्टुडंट एका टॉप एमएससीत इंटरव्ह्यूला गेला. 4 राऊंडपैकी 3 राऊंड क्रॅक केले. शेवटचा राऊंड त्याचा गेला. एवढी मेहनत घेऊन शेवटी काय झालं. सो ते मला असं म्हणायचं आहे, की कुठल्याही इन्स्टिट्यूटला किंवा कुठल्याही लाईक एज्युकेशन काउन्सिलर अंडर एस्टिमेट न करता, तू जे काही रियालिटीमध्ये चाललंय, जर तू ट्रेनिंग देते किंवा प्लेसमेंट टीम तुम्हाला सांगते, तर त्याला तुम्ही समजून घ्या. कारण आज जर तुम्ही एचआर आहेत, तर तुम्ही एक्सपेक्ट करणार, की माझा UKUSचा क्लायंट आहे बाबा, तू शिफ्टमध्ये काम करणार का? तू माझ्या कामाच्या टायमिंगला रेडी आहेस का? ऑब्व्हियसली तुम्हाला लाखोंमध्ये कमवायचं, तुम्ही येसच म्हणलं पाहिजे. तुम्ही IT मध्ये जॉब घेऊन तुम्ही 9 to 6 काम करणार असं म्हणूच कसं शकता? सॅटर्डे संडे पण विसरून जा. नाही सॅटर्डे संडे डेफिनेटली इट विल बी ऑफ. तो प्रॉब्लेम नाहीये. कधी लॉग इन करायला लावतात, पण जर अर्जंट असेल ते तर हे बघा, मी तर तुम्हाला काय सांगेल ना सर, की इनिशियल पगार हा तुम्हाला स्किलचा किंवा थोड्याफार कामाचा मिळतो, पण तुम्हाला सॅलरी हाईक ही जबाबदारीची मिळते. ही खरी गोष्ट आहे. सो IT मध्ये जो पगार मिळतो किंवा जे पॅकेज मिळतं ते जबाबदारीचं मिळतं ऑब्व्हियसली. आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत, की नाही सर माझं हे काम राहिलं, 6 वाजले मी चाललो. हा झाला नॉन ITचा माइंडसेट, की 6 वाजले आणि मी काम ठेवलं आणि मी चाललो. सो हे इकडं चालत नाही, म्हणून हे एवढं जास्त पॅकेज मिळतं. सो माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सॅटर्डे संडे भले ऑफ असेल, बट तो तेव्हा ऑफ मिळेल ना ज्यावेळेस तुमचं काम पूर्ण झालं असेल. सो ही पण एक रियालिटी आहे ITची. बरोबर. आणि हा तुम्ही मुद्दा एक चांगला मांडलात मॅडम, की तुम्ही म्हटलात की मराठी भाषा आपल्याला आवडतीच आहे, म्हणजे आपण मराठी पॉडकास्ट आहे, ठीक आहे, पण तुम्हाला वेळ आली तर इंग्रजी यूज करता यायला पाहिजे, ॲटलिस्ट बेसिक तरी. कारण आपण नेहमी आपल्याला लहानपणी शिकवलं गेलंय की मॉडेल पण वाकणार नाही. तर ती कन्सेप्ट खरं तर खूप चुकीची आहे, म्हणजे आपण बघायला गेलं तर. कारण आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर त्यांनी नेहमी जिथे जिथे गरज पडेल तिथे माघार पण घेतली, जिथे जिथे गरज पडेल तिथे त्यांनी पुढाकार घेतला, तह केलेत. त्यांनी त्यांची जर नौका बांधायची, त्यांना सिंधुदुर्ग किल्ला बांधायचा, त्यांनी पोर्तुगीज लोकांना पण जवळ केलं आणि त्यांच्याकडून बांधून घेतलं. म्हणजे आपल्याला जर IT मध्ये चांगला पगार कोणाला भेटणार, आपल्यालाच भेटणार आहे. मग आपण त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी इंग्लिश शिकायची, पैसे कमवायचे, आपल्या लोकांना पुढे घेऊन जायचं आणि मातृभाषा आणि इतर बोलीभाषा आपली मराठीच ठेवायची. बरोबर ना? म्हणजे आता क्लासमध्ये तुम्ही थोडंफार इंग्लिश शिकवाल, पण तुम्ही बोलताना आपण कॉन्व्हर्सेशन मध्ये मराठीच बोलतो ना. अगदी करेक्ट. बरोबर ना? की तुम्ही असं बोलणार की आता मी मराठीला सोडून देते, मी IT मध्ये जॉबला लागले तर मी मराठी भाषा बोलणारच नाही. असं ही पद्धत चुकीची आहे. मग अगदी बरोबर ना? आणि अजून एक आहे मॅडम, की मग नक्की आता पैशाचं ठीक आहे आपण बोललो, की तुम्हाला म्हटलात की कधी कधी काम पण करावं एक्स्ट्रा लागतं आणि त्याचे पैसे पण तुम्हाला मिळत असतात. तर मग नक्की किती सॅलरी एक्सपेक्ट करावी IT मध्ये? जर तुम्ही अगदी फ्रेशर आहात आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये पहिल्या 10 मध्ये बरोबर, तर तुम्ही एक
4-5 लाख एक्सपेक्ट करू शकता. ओके. तुम्हाला ते मिळेल कारण तुम्ही आधीपासून ते मेंटेन केले की तुम्ही एक सिन्सिअर स्टुडंट आहे, तुम्ही कॉलेजला वेळेवर जाता आणि अशा मुलांना मिळतात. ओके. म्हणजे जसंही कॉलेज संपल ना तर त्यांना त्यांचा जॉब कसा मिळवायचा हे माहीत असतं. बरोबर. असं कधी होत नाही की कॉलेजचा सगळ्याच्या सगळा म्हणजे जो क्लास आहे, जी बॅच आहे ती तशीच राहिली, असं होत नाही सर. कारण की तेवढं कुणी ना कुणी टचमध्ये राहतं टेक्नॉलॉजीच्या किंवा ट्रेंडच्या, त्यांना होतं. पण जे बाकीची मुलं आहेत, सो त्या मुलांच्या बाबतीत मी काय सांगेल की तुम्ही पहिलं इंटरव्ह्यूला जा. बरोबर. आज तुम्ही भले कॉलेजमध्ये चांगले मार्क्स घेत असाल, पण रिअलमध्ये IT ची इंटरव्ह्यू देण्यामागे एक महत्त्वाची भूमिका आहे, तो आहे रोल आणि जॉब डिस्क्रिप्शन. हे गरजेचं आहे की बाबा मी काय रोलसाठी इंटरव्ह्यू देतोय, माझं काय काम असणार आहे, माझी जबाबदारी काय असणार आहे आणि मला त्यासाठी काय स्किल सेट आलं पाहिजे हे बघितलं गेलं पाहिजे. बरेच मुलं हे पाहत नाहीत. त्यांचा एकच माइंडसेट आहे की माझ्याकडे डिग्री आहे, मला जॉब मिळाला पाहिजे. सो पगाराबद्दल मी हेच सांगेल की जर तुमचं नॉलेज जेमतेम आहे तर IT मध्ये जेमतेमच पगाराची अपेक्षा ठेवली पाहिजे. आणि हे तुम्हाला समजायला 2 इंटरव्ह्यू खूप झाले. तुम्ही 2 इंटरव्ह्यू देऊन बघा, तुम्हाला स्वतःला कळेल की अरे मी पहिला राऊंड सक्सेसफुली दिला, दुसरा दिला, तिसरा. यू कॅन एक्सपेक्ट, तुम्ही एक्सपेक्ट करा. पण जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला तुमचं इंग्लिश पण बाहेर निघत नाही तर तुम्हाला समोरून इंटर्नशिपचाच ऑफर घ्यावा लागेल की मी इंटर्न म्हणून काही महिने करतो, मला 10-12 हजार तुम्ही द्या आणि त्यानंतर मग मी इम्प्रूव्ह करतो माझ्यामध्ये आणि मग तुम्ही मला पॅकेज ऑफर करा. हे करणं गरजेचं आहे. बरेच मुलं असे असतात की खाईल तर तुपाशी राहील, नाही तर राहील उपाशी. याच्याने काहीच होत नाही. सो बाहेर पडल्याशिवाय कळणार नाही. सो त्यामुळं मला असं नाही म्हणायचं की कमी पगार IT मध्ये. आज तुम्हाला भले 12,000 मिळतात, पण तोच पगार तुम्हाला 2-3 वर्षानंतर मॅक्झिमम कसा मिळेल ह्यासाठी तुमच्याकडे स्कोप आहे ना, की तुम्ही अपग्रेड करा, स्किल सेट अपग्रेड करा. आज तुम्हाला बेसिक कोर जावा येतं, तुम्ही नंतर पुढे जाऊन फ्रेमवर्क शिका, त्यानंतर तुम्ही फ्रंट एंडचे चांगले टूल्स शिका, एक डेटाबेस सोडून अजून 2 शिका. मग तुम्हाला का नाही समोरून भेटणार? कारण एका लिमिटला तुम्हाला तुमचं व्हॅल्युएशन कळतं. बरोबर. कारण जसं की आता मेट्रो सिटी बनली तर जागांचे रेट वाढले, रिअल इस्टेटचा रेट वाढला, तसा पॅकेजचं पण असतं ना की जर तुमच्याकडे स्किल सेट वाढला तर तुम्हाला का नाही देणार समोरचा. बरोबर. आणि कंपनीला हे कळतं की अरे याच्याकडे एवढं नॉलेज आहे, हा एवढा व्हर्सटाईल डेव्हलपर आहे, तर ह्याला बाहेर गेला एवढं तर पगार भेटणार आहे, तर ती कंपनी देणारच आहे तुम्हाला. पण ते होण्यासाठी तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे. खूप सारे मुलं इतके कन्फ्यूज असतात की त्यांना ऍक्सेप्टच करायचं नाही. ही कंपनी लिटरली असे एक्सप्रेशन असतात. पण मी म्हणते की हाऊ वी कॅन जज अ बिझनेस बाय इट्स कव्हर. वी शुड नॉट जज एनी कंपनी बाय इट्स कव्हर. वाय? बिकॉज वी डोंट नो व्हॉट इज गोइंग इनसाइड. लिटरली काही मुलं, सर मी तुम्हाला फ्रँकली सांगू ना, सिक्युरिटीला विचारतात की कंपनी कशी आहे. इज ही रिअली राईट पर्सन टू आस्क? काय पण विचारा, चांगली कंपनी का नाही. बरं, त्याच्यातून पण सिक्युरिटी अतिशहाणे असतात. ते म्हणतात की नाही काय खरं नाही, मागच्या महिन्याचा 8 काढून टाकले, हात तिथूनच मागा. सो जसं मी म्हटलं मागायचे की डॉक्टरांच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल देऊन की एक्सपर्टचा सल्ला विचारायचं कोणाला हे कळालं पाहिजे. IT पार्कमध्ये क्लासेसला येऊन मुलं IT पार्कमधल्या एकाच ऐकतात की IT पार्कमध्ये काय नाही, मग बाबा तू काय तिथं काम करतो. जर आज तुम्हाला कोणी सल्ला देते की IT चं काही खरं नाही आणि तोही व्यक्ती तिथेच काम करतो, मग तू तिथं काम करतो, हे तरी कळलं पाहिजे ना. मुलांना ते पण कळत नाही. सो मला तुम्हाला काय सांगायचं की सॅलरी बद्दल मी विन सांगेल की जेवढं तुमचं नॉलेज आहे तेवढंच तुम्हाला भेटणार आहे. पण असं होत नाही IT मध्ये की 0 इंग्लिशवरती कोणी हायर करेल, अजिबात नाही. तुम्हाला यायलाच पाहिजे बेसिक. इंटर्नशिपसाठी सुद्धा तेवढेच इंटरव्ह्यू राऊंड असतात, तेवढेच डिफिकल्ट इंटरव्ह्यू असतात आणि तुम्हाला तेवढंच नॉलेज पाहिजे. कारण इंटर्नशिप देणं म्हणजे एखाद्या IT कंपनीत त्यांचा वेळ देणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर देणं, ते इतकं पण इझी नाही आहे. आज जर तुम्ही बघत असाल तर कॉर्पोरेट कंपनीचं जे प्लेस लोकेशन आहे किंवा जे रूम आहे पर स्क्वेअर फूटचं जे काय रेंट आहे खूप जास्त असतं. मग त्या अशा एखाद्या व्यक्तीवरती इंटर्नशिपचा टाईम का खर्च करते की ज्याला काहीच येत नाही. इंटर्नशिप मिळवणं म्हणजे तितकंच डिफिकल्ट आहे आजच्या टाईममध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की जर चांगली सॅलरी पाहिजे तर ॲटलिस्ट थोडंसं एक 6-8 महिने तरी तयारी चांगली केली पाहिजे, मग इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. बरेच मुलं आधीच जातात, काहीच येत नाही आणि डिमोटिवेट होतात आणि अपेक्षा तर खूप मोठ्या असतात. मग मोठ्या अपेक्षेसाठी JD बघितलं पाहिजे की त्या JD मध्ये काय स्किल सेट आहे, काय कम्युनिकेशन पाहिजे, मला काय काम जमलं पाहिजे. मी तुम्हाला फ्रँकली सांगू ना सर, JD काही मुलांना कळतच नाही IT. सिरियसली नाही कळत. मला असं म्हणायचं की ठीक आहे तुम्हाला नाही कळत, जसं डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं तुम्हाला नाही कळणार, मेडिकलवाला सांगेल ना की ह्या टाइमला ही गोळी खा, त्या टाइमला ती खा. मग तुम्ही हे प्लेसमेंट ऑफिसरला विचारलं पाहिजे ना की ह्या JD मध्ये हा स्किल सेट आहे, तो येतोय, हे काय ते काय ते काय. विचारतच नाही. जसंही ओपनिंग मिळाली लगेच जाण्याच्या तयारीत, फक्त जॉब द्या. फक्त जॉब द्या.
आणि अजून हे पण तुम्हाला गंमत सांगेल की मॅक्झिमम लोकांना त्या कंपनीचं काय कल्चर आहे, काय काम आहे, काय लोकेशन आहे हे सुद्धा माहीत नसतं. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी समोरून विचारते डू यू नो एनिथिंग अबाउट आवर कंपनी, लोक तिथं बसून आणि तिथंच नाही म्हणजे की त्या कंपनीसाठी बाहेर 2 तास आत 4 तास बसून सुद्धा ते सांगू शकत नाही त्या कंपनीबद्दल. तर मग हे चुकीचं आहे ना. ते आपल्याला लहानपणी बोलायचे की ते इंग्लिश इज अ गुड लँग्वेज, फनी लँग्वेज. ते नाही असं बोलतात की बाबा कंपनी कशी आहे, चांगली आहे, ॲटमॉस्फिअर चांगलं आहे, मग असं सांगत बसतं उत्तर द्यायचं हे म्हणून. जेनजीचं लक्षण आहे की जे इंस्टाग्रामवरती त्या गोष्टी बघतात आणि तसंच बोलतात. पण रियालिटी वेगळी आहे, खूप वेगळी रियालिटी. रियालिटीमध्ये असं आहे ना सर की जर तुम्ही म्हणजे डिझर्विंग कॅन्डिडेट आहे तर त्याचे एक साईन ठरलेले आहेत की तुमच्यामध्ये प्रोफेशनलिझम असतंच, पंक्च्युअलिटी असते, टाइम बरोबर. मॅनेजमेंट असतं, तुमचं प्रेझेंटेशन म्हणजे तुमचा रेझ्युमे इतका चांगला असतो की 5 मिनिटं तो माणूस वाचलाच पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या तुमचा रेझ्युमे 2 मिनिटात बाजू जातो म्हणजे समजून घ्या की तुमचा रेझ्युमे लय भंगार आहे. काही इंटरेस्ट नाही, काही होणारच नाहीये तिथे. आणि मग तो इंटरव्ह्यू फक्त फॉर्मॅलिटी म्हणून होणार आणि मग तुम्ही बाहेर जा आणि तुम्हाला कळणार पण नाही की का रिजेक्ट केलं. सो हे सगळं शिकलं पाहिजे. बरोबर. नथिंग इज डिफिकल्ट बट वी हॅव टू फाइंड अ वे. जसं की आपण म्हणतो ना की एखादा चांगला टीचर असण्यापेक्षा एखादा बेटर स्टुडंट असणं गरजेचं आहे आणि टीचरने काय शिकवायचं यापेक्षा स्टुडंटने काय प्रश्न विचारायचा हे स्टुडंटला कळणं गरजेचं आहे. तेव्हा एज्युकेशन सिस्टीम मधला गॅप भरून निघेल. बरोबर, चांगला मुद्दा आहे हा. आणि मग आता हे आपण डिस्कस करूया की जर समजा एखादा व्यक्ती आहे जो की IT मध्ये नाही शिकलेला, त्याचं शिक्षण IT मध्ये नाही झालंय, तर त्याला IT मध्ये शिफ्ट करता येतं का? डेफिनेटली. बघा IT साठी ना मॅक्झिमम कंपन्या ह्या नो क्रायटेरिया असतात. ओके. कारण की आणि मग त्यामुळेच ना एवढं ITचं आता जे मार्केट मोठं झालंय सो त्याच्यामुळेच झालंय. कारण आणि आता जसं तुम्ही मला कालच एक हे सांगितलं, डिस्कस केलं, रील टाकली ज्याच्यामध्ये खूप लाईन लागली होती. का? कारण की त्याच्यामध्ये तेवढे आहेत, ऑप्शन्स आहे, अट्रॅक्शन आहे. कारण की ITचं एकच फिल्टर आहे, स्किल्स. तुम्हाला ते काम येतंय का? जर तुम्हाला येतं तर तुमचा बॅकग्राऊंड नाही मॅटर करत, तर तुम्हाला ती इक्वल संधी मिळते. आलं लक्षात. कारण की ह्या कोरोना गॅपमुळं म्हणा किंवा जेनझीजमुळं किंवा इंस्टाग्रामच्या ओव्हर इन्फ्लुएन्समुळं जे प्रॉपर कोर ब्रांचचे मुलं आहेत त्यांना सुद्धा ते इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही. मग IT मध्ये कसं आहे की तुम्ही कुठल्याही ब्रांचचे असू द्या, तुम्हाला जर ते स्किल आहे तर ते तुम्हाला एंटरटेन करतात. सो तुम्ही कुठल्याही एखाद्या रोलपासून सुरुवात करू शकता सुरुवातीला आणि यू कॅन एंड अप विथ सम गुड पॅकेजेस आफ्टर 3 years. हे होऊ शकतं. बरोबर. आणि ती जी म्हटलं आपण डिस्कस केली की रील होती ती बाहेरच्या देशातली होती. बरोबर. तर असं म्हणजे मला असं वाटतं की कदाचित IT मध्ये जॉब करतो व्यक्ती तर त्याला बाहेरच्या देशात जाण्याची संधी मिळते, त्याला तिकडे जॉब मिळतात आणि बाहेरच्या देशात असं म्हणतात की नोकऱ्या जास्त आहेत आणि लोक कमी आहेत. तर ही रियालिटी आहे का? ही फक्त बोलण्यापुरती रियालिटी असं मी म्हणेल. जर तुम्हाला बाहेरच्या देशात जायचंय किंवा जर तुमची इच्छा आहे तर ती संधी IT थ्रूच मिळते हे अगदी करेक्ट आहे. पण असं समजू नका की तिथे कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी आणि जी चांगली गोष्ट आहे किंवा जी मोस्ट ट्रेंडिंग आहे किंवा हायली अर्निंग फील्ड तिथं कॉम्पिटिशन असणे फार स्वाभाविक आहे. फक्त आता याच्यामध्ये हे असं गर्दी होण्याचं कारण मी तुम्हाला सांगते की आता समजा तुमच्यासाठी ना एक ओपनिंग आहे. त्याच्यामध्ये समजा आपण जावा डेव्हलपरचं एक्झाम्पल घेऊयात. जावा डेव्हलपरची ओपनिंग आहे. त्याच्यामध्ये एक्स अमाउंट ऑफ स्किल्स आणि सगळे कंडिशन्स आहेत. आता मी तुम्हाला जेन्युइनली सांगते 90% लोक जे तिथं गर्दी करतात ना तर त्यांना जॉब पाहिजे. त्यांना जावा डेव्हलपर बनायचं नाही. बरोबर? फक्त जॉब. हां. पण ज्यांना जावा डेव्हलपर बनायचं त्यांचा तो माइंडसेट असतो. आलं लक्षात की त्यांचा माइंडसेट आहे की मला जावा डेव्हलपर बनायचे म्हणून त्यांनी तो GD वाचला, त्याचा स्टडी केला आणि मग ते पोहोचले. पण त्यातले 90% हे इरिलेव्हंट आहेत. आलं लक्षात. म्हणजे जसं की ओपनिंग पोस्ट झाली आणि 1000च्या वर ॲप्लिकेशन्स आले तर अप्लाय नाव बटनवरती क्लिक करताना माणूस अगदीच विचार करत नाही. कारण त्याच्या मनात आशा असते की मला येऊ शकतो कॉल, मला येईल जॉब, ही एक आशा आहे. जो बेरोजगार आहे त्याच्यासाठी ते आशा आहे. म्हणून हे एवढी गर्दी होते. ह्या गर्दीचा डेटा जर तुम्ही प्रॉपर घेतला आणि जर तुम्ही व्हेरीफाय केला तर तुमच्या लक्षात येईल की 90% रेझ्युमे इरिलेव्हंट आहे. त्यांना माहीतच नाही की काय इंटरव्ह्यू राऊंड्स होणार, त्यांना माहीत नाही काय विचारणार आहे, त्यांना माहीत नाही कंपनीबद्दल, त्यांना जॉब रोल माहीत नाही. सो जे लोक हुशार आहेत त्यांना बेटर वेने माहिती की मला कंपनीमध्ये अप्लाय कसं करायचं, मला काय रोलसाठी काम करायचं. आणि ही खूप मोठी गॅप आहे आणि ही पहिल्या जॉब मिळेपर्यंत ही गॅप राहते. का? कारण की लोकांना माहीतच नाही की काय काम असणार आहे. बरोबर. माझा रोल काय असणार आहे, मी किती काम करायचं हे कोणाला माहिती आहे सर?
जे जॉब करतात त्यांना माहिती आहे की चला ठीक आहे यार, मी जॉब करतो, आता मी आज हे काम केलं, त्याला माहिती आहे की मला जर प्रमोशन पाहिजे तर मग मला हे पण आलं पाहिजे, ते पण आलं पाहिजे, बरोबर. सो ते तिथे त्यांना माहिती, त्याच्यामुळे एक्सपिरियन्सची लाईन लागत नाही, लाईन नेहमी फ्रेशरची लागते. पण मग फ्रेशरला हे कोणीतरी एज्युकेट करणं गरजेचं आहे की अरे हा रोल आहे, ह्यासाठी तू जा. आणि इरिलेव्हन्सी नॉट बिकॉज ऑफ स्किल, इरिलेव्हन्सी ना एज्युकेशन बॅकग्राऊंडमुळे पण असतं की तिथे धडधडीत लिहिले की फक्त इंजिनियर्सनेच या, तरी वेगळे पण घुसून जातात की घेतलं तर घेतलं. ही चुकीची आशा ठेवता कामा नये. मी तर म्हणते 200 ऍप्लिकेशन करण्यापेक्षा 2च करा, पण प्रॉपर करा, रिलेव्हंट करा. रिलेव्हन्सी स्कोर चांगला पाहिजे, असं ते असतं एसईओ मध्ये भरपूर काही असतं, मला माहिती असेल. मग ते रिलेव्हंट पाहिजे की तरच तुम्हाला ते समोरचं विचारेल. कारण असं बऱ्याच ठिकाणी होतं. बरं, ही गोष्ट रेफरन्समध्ये अप्लाय होते. आता समजा ही एक लाईनची गरजेची गोष्ट झाली, रेफरन्स तेच होतं, मित्राने रेफरन्स दिला, मैत्रिणी दिला, चालला हा इंटरव्ह्यूला, याला माहीतच नाही काय विचारणार आहे, काय रोल आहे. आणि हे मग शुद्ध भाषेत रिजेक्ट होतात. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स बट वी कांट प्रोसीड अहेड विथ द सच सिच्युएशन्स अँड लाईक ब्ला ब्ला ब्ला. हे रिप्लाय असतात आयटीचे. काय काय जण तर रिप्लाय मला वाटतं देत नसते की तुला जॉब आहे की नाही, ते व्यक्ती आशेमध्ये राहतो. हा, देत पण सांगतील नाही मला. हा, म्हणजे ते एक सॉफिस्टिकेटेड हे झालं, वे झाला की मग सांगायचंच नाही काहीच, समजून घ्यायचं. जे होणार आहे सिलेक्ट त्यांना सांगायचं. काय काय कंपन्या सांगतात पण लाईक नॉट शॉर्ट लिस्टेड असं काही काही सांगतात, पण मग ते वाईटही वाटतं लोकांना. सो त्यापेक्षा ते प्रिफरन्स देतात की नाही, सांगूच नको मी. सो ही सगळी ऍक्च्युअल कंडिशन आहे. बरोबर. मग आता एक अजून मला प्रश्न नेहमी पडतो की ह्या गोष्टीमध्ये एक म्हणजे एज्युकेशन सिस्टीमचा कसा रोल असू शकतो. कारण मी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूत त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आत्ताच्या एज्युकेशन सिस्टीमला किंवा स्कूल्सला ही आयडियाच नाही आहे की शिकवायचं काय. कारण असा विषय आहे की भविष्य आहे ना, भविष्य हे खूप चेंजिंग आहे. म्हणजे आत्ता कदाचित आपण ए आय शिकतोय, तर भविष्यात कदाचित वेगळ्याच काहीतरी गोष्टी आल्या असतील. मग कदाचित आपण आता आयटीचं नॉलेज देतोय किंवा आपण ह्याला कोडिंग शिकवतोय, आता आपण त्याला काही वेगळ्या गोष्टी शिकवतोय, तर भविष्यात ते रिलेव्हंट राहील ह्याची गॅरंटी कोणालाच नाही सध्या. म्हणून एज्युकेशन सिस्टीमलाच माहित नाही की काय शिकवतं. मला लक्षात आलं की तो व्यक्ती किती हुशार होता. मग तुम्हाला काय वाटतं मॅडम की एज्युकेशन सिस्टीमला आहे का आयडिया की भविष्यात काय होणार आहे आणि त्यानुसार आपण सिलेबस बनवावं किंवा लोकांना शिकवावं वगैरे वगैरे, किंवा त्यात काय गॅप आहेत? पहिली गोष्ट तर मी ही सांगेल की मी कधीच एज्युकेशन सिस्टीमला ब्लेम नाही करत. मी कुठल्याही कॉलेजला ब्लेम करत नाही, कारण त्यांनी त्यांचं काम केलं. बरोबर. मी पण एका कॉलेजमधून इंजिनियर झाले, मी पण माझं 11वी-12वी केलंय. ओके. सो मी त्यांना बेस्ट का म्हणते सर, कारण की मी त्यांच्याकडून डिसिप्लिन शिकले, पेशन्स शिकले, म्हणजे कोर्स शिकलात. येस. कारण की चांगल्या विद्यार्थ्याला माहिती त्याला पुढे कसं जायचं, कारण तो फक्त पॉझिटिव्हच बघतो. बरोबर. आज 4 मार्क कमी पडले तर पालक ब्लेम करतात कॉलेजला. मी म्हणते पालकांनी किती वेळ दिला हे बघणं गरजेचं आहे. आज माझी मुलगी स्कूलला जाते, तिला एखादी गोष्ट नाही आली किंवा तिची एखादी गोष्ट चुकीची दिसली मला, तर मी ती करेक्ट करते की माणूस हे होऊ शकतं, बट लेट मी प्ले माय रोल व्हेरी बेस्ट. लाईक मी माझ्या करिअरसाठी, माझ्या भविष्यासाठी मी इतरांना ब्लेम करण्यापेक्षा मी स्वतःवरती काम करते. सो मला असं म्हणायचं की कॉलेजेसनी किती ठरवलं, इन्स्टिट्यूटनी किती ठरवलं, तरी बर्डन शेवटी पोरांवरच येणार आहे. आज त्यांनी एआयचा विषय घेतला किंवा कोडिंगचा घेतला, प्रेशर मुलांवरच येणार आहे. 5 विषयांचे 10 विषय होतील, पण ते करून पण ते घेतलं पाहिजे. एका टीचरकडे असा किती वेळ असतो. बरोबर. आता लहान आता फर्स्ट स्टँडर्डला सुद्धा 7-8 विषय आहेत सर. सांगायला मला हे वाटतंय, पण ते सीबीएसई पॅटर्नचं ते सगळं तसं आहे. सो मी आज पर्सनली कुठल्याच गोष्टीला ब्लेम नाही करत. का? कारण दे हॅव प्लेड देअर रोल. नाव इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड देअर आर रिसोर्सेस. हे बघा, एक जमाना होता आमचा, जो टाईम होता, आता मी 2013 पास आउट, ठीक आहे. त्यावेळेस गॅजेट्स कदाचित होते, पण मी अफोर्ड करू शकत नव्हते, पण इतके जास्त नव्हते. जसं आता ॲपल फोन सगळ्यांकडेच असतो, कारण तो EMI वरती मिळतो कदाचित, त्याच्यामुळं. आणि इंटरनेट पण त्यावेळेस आम्हाला विकत घ्यावं लागायचं, लाईक ते स्क्रॅच कार्ड असायचं पहा, त्यामुळे आम्ही फार कामापुरतं वापरायचो, म्हणजे फक्त कामच होईल इतपतच वापरायचं, त्याच्यापेक्षा पुढे आम्ही जाऊच शकत नव्हतो. सो त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा एक माहिती होतं की सेल्फ डिसिप्लिन होतं की नाही यार, आपली कंडिशनले म्हणजे लोअर क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आपण, तर आपण मेहनत घेतल्याशिवाय आपली लाईफ बेटर नाही होऊ शकत किंवा घरच्यांची नाही होऊ शकत. हे जेव्हा डिसिप्लिन माणसाला असतं त्यावेळेस कॉलेज कुठले काय कधीच मॅटर नाही करत. त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की कुठल्याही विद्यार्थ्याने त्याच्या कॉलेजला ब्लेम करण्यापेक्षा स्वतःवरती वर्क करणं सुरू करायला पाहिजे. कारण की इफ देर इज अ विश देर इज अ वे. जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला जॉब करायचं आहे, पुढे जाऊन चांगला करायचं, चांगल्यापैकी, तर तुमच्या मनातून पहिलं स्टेप तुम्ही ते शिकण्यावरती फोकस केला पाहिजे. असं तुम्ही किती ब्लेम केलं तर त्याच्याने कॉलेज बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. आणि आपण अशाही बॅकग्राऊंडचे नसतो की आपण डायरेक्ट VIIT अफोर्ड करू.
बरोबर सर. नसतो. आपण 90% IIT नाही. अफोर्ड करू असं होऊ नाही शकत. हे प्रत्येकासाठी ॲप्लिकेबल नाही. पण हां, ॲटलिस्ट ठीक आहे, माझी डिग्री झाली पूर्ण, ओके. नाव इट्स माय रोल की चला मला डिग्रीनंतर ₹1 घरच्यांकडून नाही घ्यायचा. का नाही लोकं मेहनत घेणार? आणि घरच्यांनी हे दणकावून सांगितलं पाहिजे. आज मी सगळ्या पालकांना सांगते की तुम्ही पण तुमच्या मुलांना हे सांगा की हे बघ आता डिग्री झाली, तुझा खर्च केला, सगळं झालं. आता तू तुझं फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं, तू तुझं खायचं आणि राहायचं. बघा तुमची मुलं कशी अपग्रेड करत नाहीत. आता मॅडम लोक म्हणजे एक कॉमन गोष्ट आहे म्हणजे मी म्हणू शकतो आत्ताच्या घडीला की AI मुळे जॉब जातील, AI मुळे म्हणजे लोकांना सरळ रिप्लेस करून जातील आणि सर्रास IT मध्ये आता लोकांना बाहेर काढून टाकतील. तर ह्याची रियालिटी काय नक्की? फॅक्ट हा आहे की AI मॉडेल्स आहेत मार्केटमध्ये. AI म्हणजे काय की तुमचं काम इझी होतं, बरोबर. म्हणजे बरोबर. ते झालं एक सॉफ्टवेअर, बरोबर. आता सॉफ्टवेअरमुळे जर काम सोपं होतं तर ते सोपं करण्यासाठी ते शिकलं पाहिजे, हे झाली दुसरी गोष्ट. सो ती गोष्ट अपग्रेड करणं किंवा शिकणं हे सोडून त्याची भीती तयार केलेली लोकांनी, तर हे चुकीचं आहे. ओके. तर मला काय वाटतं ना की AI म्हणजे सॉफ्टवेअर्स आहेत जे मोठ्या कंपन्यांनी बनवलेले आहेत. जसं की ChatGPT एक सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्टने बनवलं, राईट. तर मग त्यांचा उद्देश काय होता की सुरुवातीला ओपन AI ने बनवलं सॉफ्टवेअर ते. हां, बरोबर. म्हणजे त्यांनी आधी ते फ्री ठेवलं, आता पे. कारण बिझनेस आहे तो. तुम्हाला मला यूज करायचे तुमच्या कामासाठी, तर तुम्ही मला पैसे द्या. सो ते बिझनेसमध्ये कन्व्हर्जन झालं. तर मला काय म्हणायचं आहे की AIमुळे जॉब नाही जाऊ शकत. त्याचा अर्थ हा आहे की तुमचा जॉब ऑटोमेट नाही होऊ शकत. बरोबर. बरोबर. आणि ऑटोमेट कुठले होऊ शकतात की डेटा एंट्रीचे जॉब असतील किंवा टायपिंगचे असेल, हे जॉब मागूच नका. कारण ऑडिओ टू टेक्स्ट जेव्हा आलं त्यावेळेसच तो जॉब गेला होता. इतकं सिंपल आहे. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय की जे आता मुलांना भीती वाटते की AI तर AI शिकण्यावरती फोकस केला पाहिजे. जॉब रिप्लेस होणार नाही. महत्त्वाची गोष्ट काय की ज्या मोठ्या कंपन्या आहेत तर त्यांनी मार्केटिंगच असं केलं की AI आलंय, असं झालंय, तसं झालंय. पण खरं तर असं नाही. आता लेटेस्टमध्ये मी तुम्हाला एक अपडेट सांगते. आता कंपनीचं नाव तर मी घेऊ शकत नाही, पण इंडियाचीच एक कंपनी होती ज्यांनी फॉरेन कंपनीला हे प्रेझेंटेशन दिलं की आम्ही AI थ्रू कोड लिहितो. तुम्ही सांगा, लगेच कोड येतो. आणि त्यावरती त्यांनी जवळपास काहीतरी मिलियन कोटीचं ते घेतलं, त्यांनी व्हॅल्युएशन मिळवलं. आणि फॉरेन कंपनीला काही दिवसांनी हे लक्षात आलं की ह्यांचे कोड 700 इंजिनियर्स बसून मॅन्युअली लिहितात. बापरे. तो समजून घ्यायचं की AI कधीच ऑटोमेट होऊ शकत नाही, करू शकत नाही कोणालाच. बापरे. आणि ही गोष्ट LinkedInवरती आहे, आमच्या इन्स्टा पेजला सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. सो सांगायचं तात्पर्य काय की त्याची भीती न बाळगता ते शिकणं गरजेचं आहे. जसं की आता कम्प्युटर आले 1900 मध्ये, ज्यांनी शिकले त्यांच्यासाठी ते बेस्ट. पण जे नाही शिकले तर त्यांचे जॉब गेले, म्हणजे त्यांच्यासाठी तो AI झाला. सेम वे अप्लायज ओव्हर हिअर. आज तुमच्याकडे ॲसेट आले, गॅझेट आले, त्याच्यामधले सॉफ्टवेअर वापरता आले तर ठीक आहे, तुमच्यासाठी ते सोपे. जर तुम्हाला वापरता तुम्ही तुमचं ओल्ड मेथड वापरताय, मग समोरचा जो जॉब ऑफर करणारा व्यक्ती बसलाय तर तो तुम्हाला प्रिफरन्स का देईल? तो काय म्हणेल की तुला AI वापरता येतं म्हणजे तू कमी वेळात हे काम करणार, म्हणजे तुला मी हायर करणार. तुला येतं का नाही येत, मग तुला मी ऑफर नाही करणार. मग चुकतंय कुठे? सो हे जे मिथ डोक्यात बसलंय की बाबा AIमुळे ऑटोमेशन येईल, मग मला ITत जायचं नाही. मी तर म्हणते ITत गेलंच पाहिजे. का? कारण कमवायची संधी का सोडायची? जर मेट्रो सिटीमध्ये एवढे मोठे मोठे IT पार्क्स आहेत, एवढे लाखोंचे पाहिजे, आपण का सोडायचे मराठी व्यक्ती म्हणून? आपण नाही सोडायचे. आणि महत्त्वाची गोष्ट, जे बेसिक स्किल आहेत जसं की इंग्लिश कम्युनिकेशन, ह्याचे रिप्लेसमेंट नाही होऊ शकत. मॅनेजमेंट आहे, नाही होऊ शकत. तुमचं व्हॉइस आहे, त्याचं नाहीच होऊ शकत. आज आपण जर रोबोट्स बनवून बसलो तर कदाचित कुणी ऐकणार नाही आपल्याला. काही गरज नाही लोकांना, कारण त्यांना माणसांशी कनेक्ट व्हायचंय, बरोबर, आपल्याशी कनेक्ट व्हायचंय. सो असे काही जॉब्स तुम्ही शोधले पाहिजे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन ॲबिलिटीज तुमची चांगली पाहिजे, लिडरशिप स्किल पाहिजे, मॅनिप्युलेशन पाहिजे, मॅनेजमेंट पाहिजे, हे तुमच्याकडे पाहिजे. तेव्हा कुठे तुमचा जॉब कधीच नाही जाणार. पण जर तुम्ही तुमच्या स्किल सेटने त्याला लिमिट करून ठेवलं तर तो नक्कीच रिप्लेस होणार. बरोबर बरोबर. एकदम म्हणजे प्रखर उत्तर दिलं मॅडमनी आणि अगदीच मला पण आवडलं, त्यांनी पटण्यासारखंच आहे, आपल्या ऑडियन्सला पण पटेल. तर थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि एकदम लोकांना गाईड केलं. यंग जनरेशनसाठी जे की जॉब शोधत असतील किंवा ज्यांना आता त्यांच्या करिअरची सुरुवात करायची आहे त्यांसाठी हा पॉडकास्ट खूपच व्हॅल्युएबल राहणार आहे. परत एकदा थँक्यू. थँक्यू सर, इथे येण्याची संधी दिली आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आजचा जो इंटरव्ह्यू झाला आहे तर डेफिनेटली पालक आणि विद्यार्थी हे हा पॉडकास्ट नक्की जरूर बघतील आणि डेफिनेटली शेअरही जरूर करतील. थँक्यू. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे सबस्क्रायबर आपले वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.